याच जाड प्लॅस्टिकच्या पाईपचे 15 तुकडे होईपर्यंत संतोष देशमुखांना आरोपी मारत होते। त्यावरून आरोपींची मानसिकता लक्षात येते। संतोष देशमुखांना मारण्यासाठी नराधम आरोपींनी गॅसचा पाईप, क्लच वायर गुंडाळलेला लोखंडी रॉड, काठ्या, कोयता, कत्ती, अगदी प्लॅस्टिकचा पाईप यांचा वापर केला। संतोष देशमुखांचे मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर ही मारहाण किती क्रूर पद्धतीने केली गेली तेही दिसून आलं। मारहाण करताना आरोपी निर्दयीपणे हसत होते, तेही आपल्याला फोटोमध्ये दिसून येत आहे। संतोष देशमुखांचा छळ करून असुरी आनंद घेतला जात होता। त्याचे व्हिडिओ काढले जात होते, व्हॉट्सअप कॉल केले जात होते। त्याच व्यक्तीचं आता नाव समोर येत आहे। फरार कृष्ण आंधळेने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत नेमका सहभाग कसा नोंदवला, त्याचा नेमका रोल काय होता याची चर्चा होते। आरोपींचे जे फोटो समोर आले त्यात कृष्ण आंधळेचा फोटो दिसून आला नाही। त्यामुळे कृष्ण आंधळे काय करत होता असाही प्रश्न पडला। तर फरार आरोपी असलेल्या कृष्ण आंधळेकडून या मारहाणीचे व्हिडिओज काढले जात होते। संतोष देशमुखांना संपवत असताना आरोपींनी ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर कॉल केले, व्हिडिओ पोस्ट केले, त्याचं नावही समोर आलंय। संतोष देशमुखांना मारहाण केल्याचे जे व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागले आहेत ते एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यात आले। या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव मोकारपंथी असं आहे। कृष्ण आंधळे यांनी आधी संतोष देशमुखांचा एक व्हिडिओ पोस्ट केला, त्यानंतर याच मोकारपंथी ग्रुपवर एक व्हिडिओ कॉलही करण्यात आला होता आणि मारहाण कशी केली जाते हे दाखवलं गेलं। मारहाणीनंतर आरोपींनी संतोष देशमुख यांच्यासोबत फोटो काढले असून त्यात त्यांचं आसुरी हास्य दिसून येत आहे। सुदर्शन घुले, जयराम साठे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि महेश केदार हे या फोटोंमध्ये दिसून येत आहेत। तर जो सर्व चित्रित करत होता तो कृष्णा आंधळे असल्याचं दिसून येत आहे। देशमुख यांना अत्यंत अमानवी पद्धतीने मारहाण होत असताना, त्यांचे कपडे काढले जात असताना तशा अवस्थेत व्हिडिओ कॉलवर त्यांना ग्रुपमधील सदस्यांना दाखवलं गेलं। आमच्या नादाला लागला तर आम्ही काय करू शकतो अशा प्रकारचा संवादही त्यावेळी ग्रुपमधील सदस्यांमध्ये झाला। महत्त्वाचं म्हणजे फरार कृष्ण आंधळेनेच ग्रुपमधील सदस्यांना देशमुख यांचे निर्वस्त्र फोटोज आणि व्हिडिओ काढण्याचं काम केलं आणि इतरांना दाखवून असुरी आनंद लुटला। महेश केदार आणि कृष्ण आंधळे यांनी एकूण 15 व्हिडिओ आणि 8 फोटोज काढून संतोष देशमुख यांची हत्या कॅमेऱ्यात कैद केली, जेणेकरून आपली दहशत संपूर्ण जिल्ह्यात पसरेल। आपला वचक एवढा असला पाहिजे की आपल्या नादाला कोणी लागता कामा नये असा या आरोपींचा उद्देश होता। हेच व्हिडिओ आणि फोटो आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहेत। संतोष देशमुखांना मारताना काही व्हिडिओ कॉल झाले, त्यापैकी एक वाल्मिक कराडला होता। वाल्मिक कराडने हे सर्व व्हिडिओ कॉलवरून पाहिल्याचा आरोपही केला जातोय। आता त्याबाबत काही ठोस माहिती समोर येते का, चार्जशीटमध्ये याचा काही उल्लेख आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे। आता या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। आता या धनंजय मुंडेंवर पुढे जाऊन काही कारवाई होते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच जे फोटोज आणि जी काही माहिती समोर आली त्यामुळे महाराष्ट्रातील जे लोक आहेत ते मात्र यामुळे दुःखी आहेत आणि रागही व्यक्त करतायत। एकूणच घडलेली ही घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।